रस्त्यात उभे राहिल्याच्या वादातून 5 जणांनी दोघा भावांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना साईनगर भिस्तबाग चौक सावेडी येथे बुधवारी 3 एप्रिलला रात्री 10च्या दरम्यान घडली। या मारहाणीत दत्तात्रय शिवाजी रोकडे हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत जखमी दत्तात्रय याचा भाऊ वैष्णव शिवाजी रोकडे राहणार गौरीशंकर हाऊसिंग सोसायटी साईनगर भिस्तबाग चौक सावेडी याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी 4 एप्रिलला दुपारी फिर्याद दिली। फिर्यादी वैष्णव आणि त्याचा भाऊ दत्तात्रय हे दोघे बुधवारी 3 एप्रिलला रात्री 10च्या सुमारास साईनगर परिसरात रस्त्यावर बोलत उभे असताना सदर घटना घडली। यावेळी मोनू जोशी, सोनू जोशी, अभि कर्डिले, सागर गाणार, अजय बाबर अशा 5 जणांनी दोघा भावांना शिवीगाळ करत मारहाण केली। त्यातील सोनू जोशी ने दत्तात्रय रोकडे याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी 5 जणांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 307, 323, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला। दरम्यान दत्तात्रय आणि वैष्णव रोकडे या दोघा भावांना रस्त्यातून बाजूला व्हा असे म्हटल्याचा राग येऊन त्यांनी सोनू जोशी आणि त्यांच्या घरातील एका महिलेला मारहाण करत विनयभंग केला असल्याची फिर्याद एका महिलेने दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा भावांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।